नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 30 जानेवारी 2026 आहे. आज आल्या अद्रकीच्या बाजार भावामध्ये काही बदल फारसा झालेला नाही. 50 पैसे ते 1 रुपयापर्यंत हलकी थोडी मुवमेंट होतीये. जर कधी बघायला गेलं तर बाजार भाव जे येते 45 रुपये, 46 रुपये, 47 रुपये, 48 रुपये आणि 49 पर्यंत आहे. डागी माल बघायला गेलं 15 रुपये, 17 रुपये, 18 रुपये, 20 रुपये या दरम्यानच खेळत आहे. बाजार भाव जे आहे ते स्टेबल आहे आणि भरपूर शेतकरी आता सौदे करताय. भरपूरच्या ठिकाणी जे होड झालेले सौदे होते ते शेतकरी आता हळूहळू देत आहे. भरपूरशा ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना गरज नाही ते शेतकरी आता पुढील नियोजनही तयार करताय. भरपूरशा ठिकाणी जे ते बाजारभाव आता आम्ही जे सांगतोय त्याच प्रमाणात घेतले जात आहे. आणि आपण हे जे बाजारभाव सांगतोय हे व्यापाऱ्यांना आपण स्वतः काही व्यापाऱ्यांना सांगितलं की या शेतकऱ्यांचे प्लॉट आहे तिथं सौदे झालेले. भरपूरशा व्यापाऱ्यांनी याच्यात केलेले, म्हणजे हे कुठेही असं नाही की कोणाकोण अपडेट घेऊन सांगितलेले. व्यापाऱ्यांच्या थ्रू झालेले सौदे आज आपण तुम्हाला सांगतो. 49 रुपयापर्यंत एक्स्ट्रा सुपर मालाचे सौदे झालेले. डागी टोळ हा जो 17 रुपयाने झालेला आहे. सरसगट आज काही सौदा झालेला नाही. मागच्या काही दिवसामध्ये सरसगटमध्येही सौदे होत होते, पण डागी टोळ हा 17 रुपयाचा आजचा भाव आहे. आणि सुपरचा जो आहे तो 49 रुपयापर्यंत सौदे. 48 मध्ये पण काही सौदे. मीडियम माल जर कधी बघायला गेले तर 45 रुपये. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जिथं व्यापारी कमी आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये जास्त खर्च लागतो, वॉशिंग सेंटर पर्यंत जो खर्च लागतो तिथं 1-2 रुपये मायनस प्लस असू शकतात. सकाळीच आम्हाला बारामतीकडनं फोन आला होता एका शेतकऱ्यांचा आणि कोल्हापूरहूनही 2 शेतकऱ्यांचा फोन आला होता. तिथं लोकल मंडीला विकले जातात, तर लोकल मंडीला त्यांना 60 रुपयापर्यंत भाव भेटतोय. आणि तेच भाव जर कधी बघायला गेले लातूरचे आपले काही शेतकरी मित्र आहे तिथंही 60 रुपये मंडीला विकला जातोय. पण 60 रुपये मंडीला विकताना त्यांना खर्च आहे 10-12 रुपये. म्हणजे तेच भाव त्यांना पडतात 47, 48, 49 पर्यंत भाव पडतोय. त्याच्यात त्यांना जास्त तिथं कष्ट होत आहे. तुमच्या भागामध्ये काय भाव चालू आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आपल्याला कळतं की सर्वदूर महाराष्ट्रामध्ये काय भाव चालू आहे. आपण एमपीचे पण भाव घेतले, एमपी मध्ये पण जेमतेम ह्याच रेंजमध्ये खेळत आहे. उलट एमपी मध्ये एखाद्या वेळेस 50 पैसे किंवा रुपया कमी जादा राहतात. त्याचं प्रमुख कारण असं आहे की तिथे व्यापारी कमी आहे आणि माल पण तेवढ्या प्रमाणात नाही राहत. एका गावात जास्तीत जास्त 20-30 एकर आणि काही जिल्हे असे की तिथे थोड्या प्रमाणात जास्तीचा माल तिथं राहतो. त्यांना इंदोर वगैरे मंडी जवळ असल्या कारणाने ते लोक डायरेक्ट तिथून येतात, त्यांना तो जेमतेम ॲव्हरेज भाव पडतो. शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपण जर कधी खोडव्याचं नियोजन करत असाल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ कमेंटमध्ये टाका की खोडव्या नियोजनाबद्दल आपल्याला व्हिडिओ बनवायचा. आपण नक्कीच खोडव्या नियोजनाबद्दल व्हिडिओ बनवू. आणि तुमच्या मार्केटमध्ये काय भाव चालू आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही कुठल्या व्यापाऱ्याला दिलंय तेही जर कधी सांगितलं तरी फायदा होईल. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.